नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 41वा दिवस. रात्री आपण थांबलो होतो धरमराय आश्रमातील धरमराय येथील आश्रमात. तर आत्ता वाजले सकाळच्या 6:30 आणि आपण निघतोय पुढं. तर बघू आज आपल्याला कोणते गाव, कोणते आश्रम आणि काय लागतंय, काय अनुभव वगैरे येतोय. तर चला नर्मदे हर. तर आश्रमापासून पुढं निघलं की आपल्याला हा पूल लागलाय, जे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आहे. तर ते रस्त्यामध्ये आल्यामुळं हा पूल तयार केलेला आहे. हे जे पूर्वी धरमराय गाव आहे हे थोडंसं आतमध्ये होतं, पण हे सरदार सरोवरचं बॅकवॉटरमुळं गावाचं पुनर्वसन या साईडला झालेलं आहे. आत्ता आपण जिथं आश्रमात रात्री थांबलो होतो तर तिथं. आणि हे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर. हा पूर्वीचा पूल होता जुना. तर तिथे सगळं पाणी असल्यामुळं हा नवीन बनवला आहे आत्ताचा. आणि कडेलाच त्याचे हे आश्रम आहे, आपण रात्री थांबलो होतो ते. आणि समोर हे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर पाणी, पलीकडचं डोंगर आहे. तर तिथून नर्मदा मैया वाहते. चला चाललोय आपण पुढं. अजून 1 तासानं सूर्य उगन. हे धरमरायचं हे पण जे पुनर्वसित केलेलं गाव आहे. ते आश्रमापासून निघाल्यापासून पूर्ण रस्त्याने जेवढे घरं आहेत तर सगळं धरमरायचे गाव होतं पूर्वी. तर नर्मदे हर. तर चला आपल्याबरोबर जे परिक्रमावासी आहेत अंकुश मामा तर ते पुढं आलते. ते चहा घ्यायला थांबवले वाटते त्यांना इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. चहा घेऊ आणि निघू पुढं. चला चहा घेऊन निघूया आपण चंदनखेडाकडे. तर निसरपूर आपल्यापासून 12-13 किलोमीटर राहिलं असेल आता. तर आज आपल्याला चंदनखेडावरून निसरपूरला जायचं आहे. बडवानी हे दक्षिण तटावर, त्याच्याच समोर उत्तर तटावरती निसरपूर आहे. तर बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय तिथं. सूर्य उगवलाय. भारी वाटतं. मस्त थंडी जरा आता कमी झालेली आहे. 2 दिवस जरा कमी थंडी लागली. चला आपण चालतोय पुढं. आज आश्रमावरती चहा नव्हतं घेतला, तर त्यांनी स्वतःहून बोलवलं होतं रस्त्याने चालताना. आपण 5-6 परिक्रमावासी मागं होतो. तर चला आत्ता वाजल्यात सकाळचे 7:45. हे आलं किंकरवास गाव. आणि किंकरवास गावातलं जय जय श्रीराम हनुमान मंदिर आश्रम. सगळे परिक्रमा थांबले तिथं. नर्मदे हर. उभ्या घ्या. चला आत्ता जिथं चहा घेतला होता तर आपण थोडं 5-10 मिनटं थांबू आणि पुढे जाऊ. देहेरे गाव लागले आपल्याला. आतमध्ये देहेरे गाव आहे. चला समोरच रस्ता आहे आपल्याला. मॅपवर इथं विचारायला कोण नाही, पण आपण मॅपवर बघितलंय तसं. पण पुढे विचारू कोणाला तरी. चला रस्त्याचं काम आत्ताच झालंय. नवीनच रस्ता आहे एकदम. देहेरेवरून पुढं चंदखडी आणि मग नंतर 1-2-3 गाव आहेत. त्यानंतर निसरपूर. विचारू यांना. नर्मदे हर. सीधा रास्ता है ना? कौन से गांव में निकलता है आगे? निसरपुर. अच्छा. और निसरपुर जाने के लिए सीधा इधर से? हाँ इस रोड से. चलो नर्मदे हर. पिपरियापुरा डेहर गाव आहे.
सकाळ सकाळ रस्त्याचं काम सुरू केलंय. बाबा अरे गाडे दोगावा 5 आणि सुसारी 12 पुढं दाखवलंय. पण हाच रस्ता पुढून येतो, आपण थोडा शॉर्टकट घेऊन मधून जाऊ. ये नवापुरा के लिए आगे से रोड जाता है ना? नवापुरा से ही जाना पड़ता है ना? यहाँ से कितना किलोमीटर होगा? ये आगे वाला कौन सा है? 1 किलोमीटर नवापुरा. और उससे आगे वो कौन सा? नहीं, उससे आगे वो हाँ निसरपुर. कितना किलोमीटर है यहाँ से? 10. चला आपण थोडं बघ आणि मग त्यानंतर आपल्याला 10 किलोमीटर निसरपूरला जायचे. इथून परत 2 मार्ग होतात. एक नवाजपुरा मार्गे जातो आणि एक पुढं कोंडा म्हणून आहे, तर त्याच्या मार्गे. हे आमचे खांदवी मामा पळत येत आणि 2 मिनिटासाठी असा आराम करतात. काही टेकायला दिसलं की टेकत येत. चला जाऊ आपण आता. बघू नवाजपुरा मार्गे जर गेलो तर पगडंडी आहे, पुढं दाखवलं त्यांनी. बघू कसा रस्ता आहे ते. नाही तर मग पुढून गेलं तर थोडंसं लांब पडेल, 1-2 किलोमीटरवर. इथं उजवीकडे एक फाटा आहे जो नवाजपुरा मार्गे जातो निसरपूरला, आणि समोरून एक आहे हा कोंद्यावरून निसरपूरला जातो. बघू इथं काय दाखवलं आहे का, कारण काहींनी सांगितलं आहे की कोंद्यावरून पण गेलं तरी चालतंय. नर्मदा परिक्रमा मार्ग कोंदा आणि निसरपूर परिक्रमा. तपस्थली मेघनाथ घाट दूरी 4 किलोमीटर. चंदनखेडी हा इथून दाखवलाय परिक्रमा मार्ग. पैदल 1 सडक कोंदा 2 निसरपूर 8. बघू विचारू आपण एकदा कुठून येते. यही से रास्ता जाता है ना? रास्ता तो आपको कोंडा जाना है? कोंदा नहीं जाने का, सीधा निसरपुर जाने का. निसरपुर जाना हाँ तो बाबा ये यहाँ से नवाजपुरा निकल जाना सीधा, तो सीधा निसरपुर निकल जाएगा यूं. वहाँ कोंडा नहीं जाना पड़ेगा आपको. यहाँ से ये जी वो पूरे आ रहा है ना, यहाँ पक्का रोड है यूं. अच्छा डामर रोड आगे नवाजपुरा आएगा. हाँ अच्छा वहाँ से पूछ लेना तुम सीधा निसरपुर निकल अच्छा. जाएंगे यूं. इतना नहीं घूमना पड़ेगा, कोंडा नहीं जाना पड़ेगा. अच्छा अच्छा. नर्मदे हर. नर्मदे यार नर्मदे. हाँ का डामर आएगा आगे आगे नवाजपुरा और पूछ लेना. अच्छा अच्छा. चला जाऊ, पुढूनच रस्ता आहे. हा पुढं आल्याच्या नंतर आपल्याला उजवीकडे निसरपूर रोड लागलाय. म्हणजे हा नवाजपुराकडून जातो, पुढून कोंदाकडून जातो. इथं दाखवलंय कोंदा 8 किलोमीटर, निसरपूर उजवीकडून 8 किलोमीटर आहे, आणि सरळ गेलं तर मग 10 किलोमीटर पडेल. म्हणजे आपलं 2 किलोमीटर वाजते. नर्मदे हर ये नवाजपुरा से निसरपुरा जाता है ना? नर्मदे हर. आप पहले भी गए ना वो बापू, हम्म? पहले सब इधर से गए. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही, डायरेक्ट निसरपुरा. अभि चल चाललोय आपण आता निसरपुराकडे. हे आलं नवाजपुरा. निसरपूर मधलं चांगलं गाव आहे. आता इथून आपल्या केळीच्या बागा लागलेत. मस्त मोठं गाव आहे. चला आपल्या इथून 6 ते 7 किलोमीटर वरती राहिले निसरपूर. निसरपूरमध्ये हनुमानाचं मंदिर आहे, आश्रम आहे.
बघू आपण कसं आहे ते. अजून आपल्याला 7-8 किलोमीटर चालायचं आहे. आत्ता वाजल्यात 10:30. नवादपुरा स्मृती उद्यान स्मार्ट विलेज. नर्मदे हर. नर्मदे. चाय आहे. हाँ बैंड अच्छा, चहासाठी थांबवलं त्यांनी. मस्त नदी आहे कडेने. कशाच तरी काम चालू आहे. चला थोड्या वेळ बसू आणि पुढे जाऊ. पाणी घेऊ, चहा घेऊ. हे मंदिर आहे समोरच. नवादपुरा गावामध्ये तर चहा झाल्याच्या नंतर पुढं आल्याच्या नंतर पुढं आलोत तर त्यांनी ताक दिला सगळ्यांना. तर आता आपण चाललोय पुढं. सगळं जे दिसतंय हे भेंडीचं पीक आहे. भेंडी चला निघू पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमा मार्ग दाखवला इकडं. ये परिक्रमा मार्ग इधर से है क्या? परिक्रमा और ये भी है और ये भी है, दोनों भी. दोनों भी है, पर ये थोड़ा सीधा पड़ेगा, इधर घुमावता है. अच्छा अच्छा. पहले पानी था, पानी खाली हो गया उधर. इधर ना. हाँ इधर पहले पानी था, अब खाली हो गया ऐसा. अच्छा अच्छा अच्छा. चला इकडं परिक्रमा मार्ग ते दाखवलाय. परिक्रमा मार्ग इकडं पण आपण चाललोय समोरून. कारण पहिले पाणी होतं त्याच्यामुळं मार्ग इकडून जावं लागायचं. आता पाणी कमी झाल्यामुळं जाऊ शकतो आपण. थोडं कमी लागतं इकडनं. तर चला विचारून आपण चाललो इकडून. हे नर्मदा मैयाचं सरदार सरोवरमधलं बॅकवॉटर. तर हा रोड पूर्वी बंद असायचा. ज्यावेळेस पाणी ह्या रोडवरती असतं त्यावेळेस आपण मागं जो मंदिर लागलो होतं आपल्याला, तर त्या मंदिरापासून वरती जावं लागतं आपल्याला. पण आता हे पाणी आटल्यामुळं या रोडने आपल्याला जाता येते. भरपूर लांब पाणी आलं इथं. सगळं इथे ह्या रोडवरती. इकडं पलीकडून पण पाणी आहे रोडवरती. त्याच्यावरती सगळं पाणी असतं. आता पाणी आटलंय. हे आलं निसरपूरमधील हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि इथंच परिक्रमावासियांसाठी जेवणाची वगैरे सुविधा आहे. आश्रम आहे. काही परिक्रमावासी थांबलेत. हे निसरपूर शहर आहे, धार जिल्हा. चला 1 वाजल्यात. आपण थांबू, तरी भोजन प्रसाद घेऊ आणि पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण दुपारी निसरपूरवरून जेवण करून निघालो होतो. 2:30 वाजल्यात. तर त्यांनी आपल्याला थांबवून घेतलं आणि चहा घेऊन जा म्हटले. चहा घेऊ आणि निघू. पण तो नाही पेत, पण आपल्या बरोबर चहा आहेत ते चहा घेत आहेत. बाकी आमचे अंकुश मामा आणि नामदेव, खांदेव मामा, खांदेव काकी. आबा कुठे आहेत? हां, तर त्या आबा कप हलवतेत. हे आबा. चला चहा घेऊ आणि निघू. दुपारच्या वाजल्यात 3. चला चला आपण निसरपूरवरून निघलोय पुढं. तर पुढं 5 किलोमीटरवरती पिपलियाचा आश्रम आहे. आणि त्यानंतर पुढं 3-4 किलोमीटरवर
गणपूरचा आश्रम आहे. तर पूर्ण रस्ता आपल्याला डांबरीचा आहे, सरळ रस्ता आहे आपल्याला आता असा गणपूरपर्यंत. दक्षिण तटावरून बडवानी राहतं आणि अलीकडे उत्तर तटावर गणपूर. तर चला आपण निघालो गणपूरकडे. हे आलं पिपली या गाव. पिपली या गावामध्ये पण आश्रम आहे. तर ते रस्त्याच्या कडेलाच आहे ते पण. नर्मदा परिक्रमा सेवा संस्था. चला आपण निघलेलो 1 तास झालं. आत्ता वाजले 4. पण इथं थांबू. तर 15 मिनटं बसू, पाणी घेऊ आणि मग पुढं जाऊ. हे आश्रम आहे पिपली या गावातलं. एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. मंदिर आहे, मंदिराचं काम चालू आहे. दाहोद गावाच्या अलीकडं आपल्याला हे मंदिर लागलंय. कष्टभंजन देव बालाजी धाम दाहोद. खूप मोठं मंदिर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे. आत्ताचं नवीनच बांधकाम झालं वाटते मंदिराचं. तर आपण आतमधून दर्शन घेऊन येऊ आणि मग दाहोदमध्ये एक आश्रम आहे आणि पुढं पण एक त्याच्या 2-3 किलोमीटरवरती. तर बघू आपण अगोदर दर्शन घेऊ आतमध्ये. कष्टभंजन देव बालाजी धाम दाहोद. चला आतमधून दर्शन घेऊ. सुंदर मंदिर आहे. चला आतमधून दर्शन घेऊ. पुढं गणपूर अजून 5 किलोमीटरवरती आहे आणि जे हे दाहोद गाव आहे तर इथं पण व्यवस्था आहे. या रस्त्याने आपल्याला उद्या परत समोरच जायचं आहे कारण इथं मार्ग दाखवला आहे आणि इथं पैदल परिक्रमा वासियों के लिए भोजन व विश्राम व्यवस्था दाहोद आतमध्ये गावामध्ये. चला आपण जाऊ. पूरा 5 किलोमीटर आहे अजून. 5 किलोमीटर आहे पुढे. दाहोद गावामध्ये चाललो आहे आपण. तर तिथं कमल पटेल म्हणून आहेत. तर ते व्यवस्था करतात परिक्रमावासियांची. इथून 5 किलोमीटरवरती पुढचं आश्रम असल्यामुळं आपण थांबलो इथंच. कारण आत्ता वाजल्यात 5:30. आपल्याला जाता जाता 6:30-7 वाजता. त्यामुळं आपण इथेच थांबू आज आणि मग उद्याचा प्रवास पुढे सुरू करू. उद्या नर्मदे. आपण आलोय दाहोद या गावात. नर्मदे हार. कमल पटेल का घर. चल तिथं मंदिर आहे. मंदिरापाशी सांगितलंय जाऊन बघू. हे घर आहे कमल पटेल यांचं. आपण इकडून आलो. समोरच राम मंदिर आहे. तर या गावामध्ये दाहोदमध्ये हे व्यवस्था करतात. कैलाश म्हणून घर यांचं.
तर आपण 6-7 जण थांबलो आज इथं रात्री मुक्कामासाठी. चला, त्यांचं जे जुनं घर होतं तर तिकडे आपण चाललो. तिकडं परिक्रमावासींची ती व्यवस्था करतात. इथं आपण पाणी वगैरे घेतलं. आता चाललो आहे आपण तिकडे. स्वतः येतात आपल्याला सोडायला. बघू कसं आहे ते आश्रम. म्हणजेच त्यांचं जुनं घर. हे त्यांचं पहिलं घर आहे शिवसदन म्हणून. तर ते इथं परिक्रमावासी यांची व्यवस्था करतात. चला आपण आतमध्ये जाऊ आणि आसन लावू आपले. हाँ जी 2-3 हाँ बाकी दूसरे रूम में हाँ अच्छा अच्छा. आ जाओ आप इधर आ जाओ सीताराम हाँ हाँ कोई दिक्कत नहीं भगवान आ जाओ चला आपण इकडं आपलं आसन इकडं लावू. नर्मदे हर. चला आपण रात्री आज इथं थांबलो तर त्यांच्या घरी जेवायला चाललो. तर जेवण करू आणि लवकरच झोपू. कारण म्हणजे सकाळी एकादशी आहे, जरा आपल्याला लवकर उठून परत जायचं आहे पुढं. नर्मदा मैयाच्या किनारी एक आश्रम आहे तर तिकडं. चला परत घरी आलो आहे त्यांच्या आपण जेवायला. नर्मदे हर. नर्मदे हर. त्यांचं घर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चला जेवण करू आणि जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण सकाळी धरमराई या आश्रमातून निघून दाहोदपर्यंत आलो आहे. आपण पूर्ण आज 25 ते 26 किलोमीटर चाललो. तर आज रात्री आपण इथं मुक्कामाला थांबलो. ते जेवण वगैरे झालं आपलं मस्तपैकी आणि आता आपण झोपतो आहे. उद्या सकाळी परत आपला प्रवास आपण पुढं सुरू करू. नर्मदे हर.